नमस्कार, एकमत लाईव्ह न्यूज मराठीवरती आपले सहर्ष स्वागत आहे। ठेवीदारांच्या हितासाठी आम्ही कटिबद्ध, शरद मैंद। मागील एका महिन्यात पुसद-अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेच्या ठेवीदारांमध्ये अनामिक भीतीचे वातावरण पसरून अनेकांनी आपल्या ठेवी विड्रॉल करणे सुरू केले। मागील 40 वर्षांपासून बँकेच्या सर्व शाखांमध्ये रिझर्व्ह बँकेच्या निकषानुसारच काम सुरू आहेत। त्यामुळे ठेवीदारांनी कोणतीही भीती न बाळगता आजपर्यंत बँकेवर ज्या विश्वासाने ठेवी ठेवल्या तो विश्वास कायम राखावा। बँकेचे संचालक मंडळ, सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी बँकेच्या ठेवीदारांचे हित महत्त्वाचे असून त्यासाठी सर्व पर्याय खुले ठेवले असल्याचे पुसद-अर्बन बँकेतर्फे अध्यक्ष शरद मैंद यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले। कर्मचाऱ्यांसाठी कोणत्याही लेवलला जाऊ 40 वर्ष जरी 40 वर्षापैकी 38 वर्ष जरी रक्ताचं पाणी करून आम्ही आपल्या परिवाराला परिवाराचे प्रेम केलं सभासदांनी आणि आम्हाला जे इथं अध्यक्ष म्हणून संचालक मंडळाला आम्हाला काम करायची संधी दिली। ठेवीदाराच्या पैशासाठी आणि कर्मचाऱ्यांसाठी आम्हाला जे आमची प्रतिष्ठा, आमचा सन्मान, आमचं नाव याचा कोणताही विचार न करता ठेवीदाराचा एकही रुपया डुबू देणार नाही, कर्मचाऱ्याची कोणाचीही आम्ही नोकरी जाऊ देणार नाही आणि तेवढ्या स्वाभिमानानं आणि तेवढ्या ताठपाण्यानं पूर्ण पुसदवासियांसमोर आम्ही राहणार। त्यामुळे सभासदांना आणि ठेवीदारांना तुमच्या माध्यमातून तुम्ही विश्वास द्या, हे आपला शब्द आहे। आजपर्यंत आपण कधी प्रार्थना काय म्हणतात प्रतारणा आपण होऊ नाही दिली। कोणाही ठेवीदाराला कधीही आपण त्यांचं नुकसान होईल किंवा हे होईल। आता थोडा माझा प्रेमळ स्वभाव असल्यामुळे कर्जदाराला मार्केटिंग मध्ये माझ्याकडून आता बोलत असेल आणि ते पण कशासाठी बोलतो? ठेवीदारासाठी। ठेवीदाराचा पैसा सुरक्षित राहा, रिकव्हरी या याच्यासाठी ते आता स्वभाव गुण असते आपला, त्याला काही स्वभावाला काही आवश्यक नसतं। हो, आणि तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे की बाबा 5 लाखापर्यंतच्या ठेवी डिपॉझिट गॅरंटी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मार्फत रिझर्व्ह बँकेच्या अंडरटेकिंग सुरक्षित आहेत। DIGC आणि दरवर्षी सर्व ठेवी सुरक्षित राहाव्यात म्हणून 1 करोड रुपयाचा प्रीमियम आपण आणि मागच्या 40 वर्षात ठेवीदारांच्या ठेवी सुरक्षित ठेवून 1000 कोटीच्या वर व्याज आपण ठेवीदारांना जास्तच दिलं। ते म्हणजे ऍव्हरेज जरी काढलं तरी ते 1000 कोटीच्या वर गेलं। दरवर्षी आम्ही 100 कोटी रुपये व्याज म्हणजे आपल्या बॅलन्स शीटला तुम्हाला दिसायला मिळते। मधल्या काळात बॅलन्स शीट पाहिजे तरी लक्षात येते की इंटरेस्ट पेड 100 कोटी रुपये आपण व्याज एका वर्षी पेड केलेलं आहे। आणि सुईच्या टोका एवढं सुद्धा कुठेच काही झालं नाही, तरी सुद्धा या नुसत्या संभ्रमामुळे आपण एखाद्या वेळेस समजू शकतो की संचालक मंडळाने काही फ्रॉड केलं किंवा कोणा कर्मचाऱ्यानं काही केलं। तुम्हाला सगळ्याला माहित आहे 17 आजपर्यंत सुद्धा कुठं बँकेत सुईच्या टोका एवढं सुद्धा काही झालेलं नाही। रिझर्व्ह बँकेने कधी आजपर्यंत ऍक्शन घेतलं ना। स्टॅट्युटरी ऑडिट होते रिझर्व्ह बँकेचे, आजपर्यंत आपले रोज रिपोर्ट जात होते। एवढे चांगले पॅरामीटर मी तर PCR मध्ये असताना सुद्धा स्वतः यांना पाठवलं होतं सगळ्यांना की तुम्ही आरबीआयला कळवा। आरबीआयनं आश्चर्य व्यक्त केली की भारतातले तुम्ही पहिले व्यक्ती आहात म्हणजे हा लिक्विडिटीचा असा प्रॉब्लेम होऊन राहिला। सगळे पॅरामीटर चांगले आणि काहीच नाही झालं म्हणजे तुमचे, तरी सुद्धा म्हणजे असं संभ्रम निर्माण कसा होऊन संभ्रम निर्माण ते संभ्रम दूर आपल्या मार्फत चांगल्या पद्धतीने आतापर्यंत खूप जास्त सहकार्य केलं। या 1 महिन्यात तर म्हणजे माझे रोज शब्द आहे तुमच्यासाठी। तुम्ही सगळे साक्षीदारच आहात। 2007
विलासराव देशमुख हे गेलं होतं किंवा एवढं सगळं सगळं आणि होतच ना. आपण कधीच आपण आता ते पुसद हेडक्वार्टर असल्यामुळे तिथं जरा जास्त संभ्रम निर्माण झाला. बाकी शाखांवर डॅमेज नाही. त्या 2-4 शाखा पुसद उमरगड महागाव आणि ढाणे या अशा 2-4 शाखांवरच आहे. बाकी कोणत्याही शाखेवर असं काही 99 फरकच पडला. आणि त्यामुळे आपल्याला हे आपली जबाबदारी आहे की आपल्याला आपली संस्था वाचवण्यासाठी आपल्या ठेवीदारांना आपल्याला पुन्हा एकदा जे आजपर्यंत 40 वर्षात सहकार्य केलं, जे विश्वास दाखवला, ते अजून पुन्हा जर हळूहळू रिकव्हर केला तर आपली बँक पुन्हा उभी राहील. टास्क मोठी आहे, आव्हानं मोठे आहेत, परंतु पूर्ण ताकदीने फुल कॉन्फिडंट आहे, फुल निश्चिंत आहे. तिथेही निश्चिंत होतो मी, कारण मला माहीतच ना आपण निश्चिंत आहोत, आपण कॉन्फिडंट आहोत. तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादानं, तुमच्या सगळ्याच्या प्रेमानं तुम्ही जे आशीर्वाद सहकार्य केलं ते 18 तारखेला जेलमधून सुटल्यावर कैलासरावने एक लेख टाकला होता, ते सुद्धा मला वाचायला भेटला. तुमचे सुद्धा धन्यवाद. तुम्ही ते काहीतरी व्हॉट्सअपवर टाकलं होतं ना, काहीतरी टाकलं 18 तारखेला. ही संस्था स्थापन केली. ही पुसद अर्बन बँक ही संस्था स्थापन करण्यामागे त्यांचा हा हेतू होता की छोटा व्यापारी असेल, सामान्य नागरिक असेल, आपण पाहतो की छोटा व्यापारी असेल, सामान्य नागरिक असेल, ज्यांचा पेइंग कॅपॅसिटी नसते, अशा लोकांना राष्ट्रीयकृत बँका आणि बाकी बँकांमध्ये कर्ज मिळण्यासाठी अडचणी निर्माण होतात. आणि आपल्या पुसद शहरातला छोटा व्यापारी, सामान्य नागरिक सक्षम झाला पाहिजे या दृष्टीने या सर्व नेते मंडळींनी आपल्या पुसदमध्ये आपली ही पुसद अर्बन बँकेचं रोपटं लावलं आणि त्याला वाढवण्याचं काम 1988 पासून 2002 पर्यंत माझ्या वडिलांनी केलं. 2002 पर्यंत आपल्या या पुसद अर्बन बँकेचं कार्यक्षेत्र हे जिल्हा कार्यक्षेत्र, आणि या जिल्हा कार्यक्षेत्र असताना आपल्या पुसद अर्बन बँकेच्या आपल्या पूर्ण जाळं हे जिल्ह्यात 2002 पर्यंत जवळजवळ 15 शाखा आपल्या पुसद अर्बन बँकेच्या होत्या. आणि 2002 पर्यंत, नंतर तुम्हाला डिटेल देतो आम्ही, 2002 पर्यंत आपल्या बँकेच्या ठेवी ह्या 81,84,00,000 आणि आपल्या सर्वांना माहित आहे की 2002 मध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये त्यावेळेस असा कायदा होता की एखादी व्यक्ती एखाद्या पदावर 10 वर्ष राहिल्यानंतर त्या व्यक्तीला डबल अध्यक्ष होता येत नव्हते. आणि त्यानंतर 2002 ची निवडणूक झाली आणि त्या निवडणुकीत मी सुद्धा संचालक पदासाठी उभा होतो. आणि 2002च्या निवडणुकीत सर्व सभासदांच्या, ठेवीदारांच्या, खातेदारांच्या आशीर्वादाने आपलं सर्व पॅनल आलं आणि त्या पॅनल निवडून आल्यानंतर सर्व संचालक मंडळाने मला अध्यक्षपदाची निवड. 2002ला बँकेचा अध्यक्ष झाल्यानंतर आमच्यात नवीन उत्साह होता, नवीन जोश होता. सर्व संचालक मंडळ, मॅक्झिमम संचालक मंडळ हे यंग होतं आणि आम्ही आपल्या बँकेचा विस्तार करण्याच्या दृष्टीने अतिशय प्रामाणिक प्रयत्न सर्वांनी केले. आणि पहिल्या 3-4 वर्षानंतर, पहिल्या टर्म नंतर 2002 ते 2007 टर्म झाल्यानंतर आम्ही बँकेचा विस्तार करण्याचं ठरवलं. आणि त्यावेळेस सहकार कायद्यात तरतूद होती की तुमचं जर जिल्हा कार्यक्षेत्र असेल, तुम्हाला जिल्ह्यालगतच्या कार्यक्षेत्र, जिल्ह्यालगतचे जिल्हे आपल्याला मिळत होते. बातमीला लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा व सर्वात आधी ताज्या घडामोडी बघण्यासाठी एकमत लाईव्ह मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.